नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथा व्हिडिओ टाकत आहोत। 13 डिसेंबर 2025 ला जी नवोदयची परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये भाग चौथा जो पेपरला आला होता, बुद्धिमत्तेचा मालिका पूर्ण करा या पाठावरती आपल्याला नवोदयच्या परीक्षेमध्ये काही 4 प्रश्न आले होते। ते 4 प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे होते त्या संदर्भामध्ये आज आपण हा व्हिडिओ टाकत आहोत। आतापर्यंत आपण नवोदयच्या बुद्धिमत्तेच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये तीन व्हिडिओ टाकलेले आहेत। पहिल्या पाठावरती व्हिडिओ टाकलेला आहे, दुसऱ्या पाठावरती व्हिडिओ टाकलेला आहे, तिसऱ्या पाठावरती टाकलेला आहे। आज आपण चौथ्या पाठावरती मालिका पूर्ण करा या पाठावरती आपण हा व्हिडिओ टाकणार आहोत। ह्या पाठामध्ये काय असते, प्रश्नाकृत्या आणि उत्तराकृत्या। ह्या पाठामध्ये 3 प्रश्नाकृत्या असतात आणि 4 काय असतात रे, उत्तराकृत्या असतात। आता या पाठाच्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागेल, तोपर्यंत हा पाठ आपल्याला समजणार नाही। आता ह्या पाठाची प्रश्नाची आकृत्या सोडवत असताना आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल की ह्या पाठामध्ये त्याच्यात काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला लक्षात घ्यावा लागतील। आता पहिली पायरी याच्यामध्ये काय म्हणते की बाबा हे प्रश्न सोडत असताना कधी कधी ह्या आकृत्या ह्या आकृत्याचे एक एक चिन्ह वाढत जाते किंवा एक एक चिन्ह काय होत राहते, कमी कमी होत जाते। एक तर आकृत्यामध्ये असणारे चिन्ह वाढत जातील, नाहीतर काय होतील रे, कमी कमी होतील। आणखी दुसरं काय, ह्या आकृत्या ज्या आहेत ह्या एकतर घटित असू शकतात किंवा प्रतिघटित सुद्धा असू शकतात, हे पण आपण लक्षामध्ये घ्यायचंय। त्याचबरोबर आणखी तिसरा नियम काय सांगतो ह्या पाठाबद्दल की बाबा हो, एखाद्या वेळेस काय होतो, पहिल्या आकृतीचा संबंध हा कधी कधी तिसऱ्या आकृतीशी होतो आणि दुसऱ्या आकृतीचा संबंध हा काय होतो रे, चौथ्या आकृतीशी संबंध येतो। अशा प्रकारच्या सुद्धा ह्या आकृत्या असू शकतात किंवा कदाचित एखाद्या डावीकडचं उजवीकडचं डावीकडे असं पण याच्या काय कधी कधी पायऱ्या आपल्याला लक्षामध्ये घ्याव्या लागतात। आणि कधी कधी याच्या बाबतीमध्ये असं असते, ह्या आकृतीमध्ये असणारे जी चिन्ह असतात ही कधी कधी काय होत असतात, सरकत सुद्धा असतात। अशा आपल्याला ह्या 5-6 पायऱ्या जर आपण लक्षामध्ये घेतल्या की आपोआपच हे पाठ आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही। तर बघा म्हणजे इकडं 13 डिसेंबर 2025 रोजी जे आपल्याला मालिका पूर्ण करा या पाठावरती प्रश्न आले होते, ते प्रश्न आपण कसे सोडवायचे होते हे इकडे तुम्ही लक्ष काळजीपूर्वक पहा। आता आपल्याला याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न आकृतीचा पहिला प्रश्न जो आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे रे, 1 2 3 4 काय दिलेले आहेत, रेषा दिलेल्या आहेत। मात्र त्या रेषांना काही चिन्ह दिलेले आहेत, कुठं त्रिकोण दिलेला आहे तर कुठं बाण दिलेला आहे। 2 चिन्ह दिलेले, एक दिलेला आहे बाण आणि त्याच्या बाणाच्या पाठीमागे आपल्याला काय दिलेलं आहे रे, त्रिकोण दिलेला आहे। आता इथे वरच्या बाजूला बाण आहे, इकडं उजव्या हाताला बाण आहे वरच्या भागाला, मग तो बाण काय व्हायला लागला रे, डावीकडून उजवीकडे फिरायला काय व्हायला, तो डावीकडून काय व्हायला लागला, उजवीकडे। आता इथं होता, इथं आला, मग इथं होता, इथं आला, म्हणजे इथून इथं गेला, मग इथून इथं गेला याचा अर्थ म्हणजे तो कुठे जाईल रे, इकडच्या उजव्या हाताला वरच्या बाजूला जाईल आणि त्याच्या मागे काय राहील रे, बाण राहील। आता इथं दिला का आपल्याला उजव्या हाताला बाण नाही, इथं दिला का आपल्याला उजव्या हाताला बाण नाही, इथं पण आपल्याला उजव्या हाताला बाण दिलेला नाही। ए मध्ये आपल्याला उजव्या हाताला बाण दिलेला आहे, पण ए मध्ये जो उजव्या हाताला बाण दिलेला आहे मात्र त्याचा जो त्रिकोण काढलेला आहे, काय काढलेला आहे रे, त्रिकोण, त्या त्रिकोणाचा तोंड हा काय आहे रे, उलटा आहे। कशाकडे आहे, त्या रेषेकडे आहे, म्हणजे ही पण आकृती होणार नाही। इथं आपल्याला बाणच दिलेला नाही रेषामध्ये। आता इथं बाण दिलेला आहे, मात्र त्या बाणाच्या पाठीमागे आपल्याला त्रिकोण दिलेला आहे, पण इथं काय दिलेलं आहे रे, चौकोन दिलेला आहे, म्हणजे ही पण होणारी आकृती नाही। मग इथं आता बाण आहे आणि बाणाच्या मागे त्रिकोण सुद्धा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी ची आकृती त्याला पूर्णपणे काय होतीये, योग्य, म्हणजे ह्या रिकाम्या बॉक्स मध्ये पूर्ण होते, म्हणजे त्या आकृत्यांची डी क्रमांकाची आकृती मालिका पूर्ण करते। कळालं का? आता प्रश्न दुसरा पहा, एल आकाराचे असं एक रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे रे, त्रिकोण काढलेला आहे। तुम्हाला ते नियमामध्ये सांगितलं होतं, एक तर
चिन्ह काय होतील रे, एकतर वाढत जातील, काय होतील, वाढत जातील, नाही तर सरकतील. आता इथे एल आकाराची आकृती काढली आणि त्याच्यामध्ये काय काढलं त्यांनी, त्रिकोण काढला. इथे एल आकाराची आकृती आहे, त्याची एक रेषा वाढली, त्रिकोण वाढला काय रे, नाही, त्रिकोण वाढला नाही. म्हणजे एक न काय गेली, ती वाढत गेली. आता इथं आकृती, इथं त्रिकोण आहे. हा, आता इथं काय सांगितलं त्यांनी आपल्याला, की इथं पहा, इथं रेषा आहे, त्रिकोण वाढला. इथं पण काय झालं रे, त्यांनी त्रिकोण वाढला. इथं फक्त एक नच वाढत गेली. कितीनं वाढत गेली, एक नच. फक्त इथं पहा, इथं रेषा आणि त्रिकोण होता, मग इथे एक रेषा वाढली, मग नंतर त्रिकोण वाढला, मग नंतर पुढे काय वाढलं रे. आता ही आकृती त्याच्यामध्ये बसती का, काऊन नाही बसत, कारण की ही जी रेषा आहे ती वरच्या बाजूला चालली. आपल्याला रेषा कुठं जायला पाहिजे होती, खालच्या बाजूला. म्हणजे एक क्रमांकाची सुद्धा आकृती त्याच्यामध्ये बसत नाही. आता बी क्रमांकाची तर रेषा वाढली, पण ती पुढे उजवीकडून डावीकडे आली. कोणीकडून आली, उजवीकडून डावीकडे सी क्रमांकाची आकृती आली, मग ही पण बसत नाही. आणि डी ची पण कच्चे बसत नाही. फक्त याच्यामध्ये आकृती क्रमांकाची बसते डी. कशामुळे, कारण की इथपर्यंत आकृती सारखी आहे. मग तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं, आकृतीच्या रेषा किंवा चिन्हे हे कितीनं वाढत असतात रे, एक न वाढत असतात. फक्त इथे याच्यामध्ये काय केलं त्यांनी, बी मध्ये एकनच वाढलेली आहे. कळालं का, कळालं का इथपर्यंत. आता पहा प्रश्न क्रमांक तिसरा. आता प्रश्न क्रमांक तिसरा मध्ये पहा काय दिलंय त्यांनी, वर्तुळ दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, वर्तुळ. आणि वर्तुळाचे किती भाग केलेले आहेत रे, वर्तुळाचे किती भाग केलेत त्यांनी, 4 भाग केलेत. किती, 1 2 3, म्हणजे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे एका वर्तुळाचे 4 भाग केले. आणि त्या 4 भागामध्ये काही चिन्ह आपल्याला दाखवलेली आहे. आता पहा, पहिल्या भागामध्ये प्रश्न आकृतीच्या पहिल्या आकृतीमध्ये खालच्या भागाला उजव्या हाताची जी आकृती आहे त्याच्यामध्ये काळा टिपका आणि चौकोन दाखवलेला आहे. काय केलंय, काळा टिपका आणि चौकोन दाखवलेला आहे. आता पहा आकृती कशी व्हायला लागली, हे उजव्या हाताच्या खालच्या बाजूने सरकत डाव्या हाताकडे यायली. उजव्या हाताच्या खालच्या बाजूने अशी इकडून अशी इकडे यायला लागली. आता पहा, आता ही खालच्या टप्प्यामध्ये होती ती कुठे गेली, आता वरच्या टप्प्यामध्ये आली. मग वरच्या टप्प्यामध्ये आली तर एक ठिपका काय झाला रे, इथं वाढला. काय वाढला, एक ठिपका वाढला. मग एक ठिपका इथं वाढला, बरोबर. मग पुन्हा एक वेळा वाढली. मग पहिले ठिपका वाढला, नंतर काय वाढलं रे, चौकोन वाढला. काय वाढला, चौकोन. मग ह्या टप्प्यामध्ये होती, ह्या टप्प्यामध्ये होती, ह्या टप्प्यामध्ये, मग राहिला हा टप्पा. आता ह्या टप्प्यामध्ये आपल्याला असणारी आकृती काय करायची आहे, चेक करायची कुठे आहे. आता ही तर उजव्या हाताला जाय, म्हणजे ही नाही, ही ऐका आहे, पण याच्यामध्ये चिन्ह फक्त 3 दाखवलेले, मग ही पण नाही. आता सी मध्ये काय केलंय त्यांनी, ती सुद्धा उजव्या हाताला कप्पा दाखवलेला आहे, तो भाग दाखवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण नाही. मग आपल्याकडे बरोबर आहे, पहिले 2 ठिपके वाढले होते, 2 चौकोन वाढले होते. मग 2 चौकोनानंतर काय वाढणार होतं, पहिले आपल्याकडे काळा ठिपकाच वाढणार होता, आणि तो पण आपल्या डाव्या हाताला आहे, आणि त्याच ज्या भागामध्ये पाहिजे होतं त्याच भागामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी ही आकृती काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. पहा याच्यामध्ये सुद्धा आता प्रश्न चौथा आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा होता, पहा याच्यामध्ये लक्षामध्ये घ्या. आता चौथा प्रश्न, आता याच्यामध्ये काय राहिलं रे, थोडस काळजीपूर्वक निरीक्षण केलं की जी त्रिकोण आकारासारखी असणारी आकृती आहे, जिथं तोंड माशासारखं आहे, ही आकृती काय व्हायला लागली रे बाळांनो, एक ना अशा प्रकारची आकृती काय व्हायला लागली, वाढायला लागली. इथं 1 होते, इथं किती झाले, 2 झाल्या, इथं किती झाल्या, 3. मग इथं किती व्हायला पाहिजे रे, ह्या बॉक्स मध्ये 4 व्हायला पाहिजे. म्हणजे एक न काय होत चालली, ती वाढत चालली. आता इथे 4 आकृती आहेत, पण अशी रेषा आडवी दिलेली आहे का इथं, नाही. आता इथे 4 आकृती आहेत, पण इथं प्रॉपर काय काढला त्यांनी, त्रिकोणच काढला. त्याला पुढची रेषा काढली का, नाही. म्हणजे ही पण होणार नाही. आता इथं आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, 1 2 3 आणि 4. इथं एक न काय होत गेल्या प्रश्नामध्ये आकृत्या वाढत गेल्या. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक काय बसतो रे, सी. आणि त्याच्यानंतर डी चं काय झालं, त्यांनी
आकृती जरी व्यवस्थित दाखवली, फक्त एक ला शिल्लक वाढत गेली, म्हणजे इथे 4 होत्या, इथे किती झाल्या त्या 5, म्हणजे डी क्रमांकाची पण आकृती बसत नाही. अशा प्रकारच्या 13 डिसेंबर 2025 रोजी जी नवोदयची परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमध्ये भाग 4 मालिका पूर्ण करा ह्या पाठावरती अशा प्रकारचे प्रश्न आले होते. आणि